कारण पुण्यामधल्या हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्ज विक्री केली जाते का असा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। पुण्यामधल्या एफसी रोडवरच्या नामांकित पब मधला एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय। या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये जाऊन ड्रग्ज घेतानाचे दिसून आलेले आहेत, तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू सुद्धा दिली जात होती। पोर्शे कारच्या अपघाताच्या प्रकरणानंतर आणखी एक हे नवं प्रकरण, हा नवा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि ड्रग्ज घेतानाचा तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होतोय। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। बालाजी, मुख्यतः ही सगळी घटना कधीची आहे, कुठली आहे, याविषयी काही कळू शकलेलं आहे का? एफसी रोड जो पुण्यामधला आहे, तिथे नामांकित पब आहे, त्यामधला हा व्हिडिओ असल्याचं कळतंय। नक्कीच पुण्यामधल्या एफसी रोड आहे, जो अतिशय रहदारीचा आहे आणि सगळ्या शैक्षणिक संस्था ज्या भागात आहेत तो एफसी रोड आहे। पुण्याचा मुख्य जो शैक्षणिक हब आहे तो एफसी रोड आहे आणि त्या ठिकाणचं हे पब आहे। शनिवारी रात्रीचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे, पोलीस तपास करत आहेत आणि हे जे दोन विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, ते ड्रग्ज घेत आहेत आणि ते अल्पवयीन असल्याचं सुद्धा आता पोलीस म्हणत आहेत। मात्र पुण्यामध्ये सर्रासपणे ड्रग्ज विक्री कुणाच्या आशीर्वादाने होते आहे, हाही प्रश्न खरं तर आता निर्माण झालेला आहे। कारण विरोधक सातत्याने पुणे पोलिसांवर जे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, त्या प्रश्नचिन्हाला दुजोरा देणाऱ्या या सगळ्या घटना पुण्यात सातत्याने घडत आहेत। एकीकडे पोर्शे कार प्रकरणामध्ये एवढी मोठी दुर्घटना झाल्यानंतर सुद्धा पुणे पोलीस अलर्ट झाले नाहीत का, हा खरा प्रश्न आहे। आणि हा मुख्य मुद्दा आहे की एफसी रोड जो आहे तो पुण्याचा मुख्य भाग आहे, पुण्यातली जी शैक्षणिक संस्था आहे तिथला हा भाग आहे आणि तिथे सतत वर्दळ असते, तरी सुद्धा पुणे पोलिसांना हे कसं दिसलं नाही। आणि त्या ठिकाणून पुणे पोलीस स्टेशन जे पोलीस चौकी आहे ते केवळ 300 मीटरवर आहे आणि त्याच ठिकाणी हा सगळा गोरखधंदा सुरू असल्याचं आता समोर आलंय। आता पुणे पोलीस काय कारवाई करतात हे पाहू। सातत्याने पोलीस अशा घटना घडल्यावर कारवाईची भाषा करतात, मात्र कारवाई होत नाही। काही दिवसापूर्वीच आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्कावर मोठे आरोप केले होते आणि एक पैशाची लिस्ट पोलिसांना जे मिळतात ते आणि पबचे नाव दिले होते। पबवर कारवाई केल्याचं जरी उत्पादन शुल्क मंत्री म्हणत असले तरी या विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी धोक्यात येते आणि हे धोक्यात आणण्याचं काम हे ड्रग्ज रॅकेट करत असल्याचं समोर आलंय। यामिनी बालाजी, या सगळ्याबद्दल आता पोलिसांनी काही सांगितलेलं आहे का? कारण ज्या वेळेला पोर्शे कार अपघाताचं प्रकरण समोर आलं त्यानंतर जो काही पुण्यामधल्या या सगळ्याच व्यवस्थांमधला बेबनाव आपण बघितलेला आहे, जो महाराष्ट्रासमोर उघडकीस आलेला आहे, त्यामुळे पुणे पोलिसांवरती खूप साऱ्या टीका टिप्पण्या सुद्धा झाल्या। मात्र अजूनही जर अशा पद्धतीने एफसी रोड सारख्या परिसरामध्ये जर या घटना होणार असतील आणि अल्पवयीन मुलांना ड्रग्ज आणि दारू जर सरेआम मिळणार असेल तर ही मोठी घटना आहे आणि पुणे पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह। नक्कीच पोर्शे प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व बार आणि पब मध्ये अल्पवयीन मुलाला दारू देण्यात येणार नाही असे बोर्ड लावायला लावले होते। काही राऊंड सुद्धा पोलीस मारत होते, मात्र ती जी कारवाई आहे ती अगदी थोडे दिवस चालली। त्यानंतर सर्रासपणे रात्री वेळ संपल्यानंतर सुद्धा पब आणि बार पुण्यात सुरू असल्याचं समोर आलंय आणि त्यामध्ये हे ड्रग्ज विक्री होते। उलट याचे जे प्रमाण आहे ते कमी होण्यापेक्षा वाढल्याचं दिसते आणि पुणे पोलिसांच्याच मदतीने हे सगळं होते असा आरोप विरोधक पुणेकर नागरिक करतायत। खरं तर पुण्यात लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते की माझा मुलगा जो आहे तो शिक्षणासाठी गेलेला आहे, कदाचित तो या ड्रग्जच्या विळख्यात अडकेल, तो वेगळ्या मार्गाला जाईल, यासाठी त्यांची सुद्धा चिंता वाढलेली आहे। मात्र राज्य सरकार, गृह मंत्रालय आणि पुणे पोलीस या सर्वांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। कारवाई का होत नाही हाही प्रश्न आहे। आताच आपण चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की मी पालकमंत्री असताना अशा घटना होत नव्हत्या। अजित पवार आता पालकमंत्री आहेत, ते सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याचं समोर आलेलं आहे। यानंतर तरी काही कारवाई होईल का हे आता पाहावं लागेल। यामिनी अगदी धन्यवाद बालाजी। खरं तर उत्पादन शुल्क मधून जे अधिकारी आहेत किंवा जे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा या सगळ्याविषयी कारवाई करण्याची माहिती दिलेली आहे। त्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकसंख्या त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणं चुकीचं आहे। पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये, पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या। आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल? आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे,
त्याची योग्य ती चौकशी होईल. आणि या सगळ्याविषयी रवींद्र धंगेकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात. शहरामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थ विक्री जातात तिथे मी गेली वर्षभर त्याच्यामध्ये मी बोलतोय. मी विधानसभेचा आमदार झाल्यापासून विधानसभेमध्ये बोलतोय, अधिवेशनामध्ये बोलतोय आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता ह्या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई जे आहेत ते देसाई नाही ते कसाई आहेत. कारण त्यांनी या पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांना आणि या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना साप बसवलाच नाही आणि गंभीररित्या याच्यामध्ये ज्या पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये हे पुणे विद्येचं माहेरघर आहे, छत्रपतींचं पुणे शहर आहे, जिजामातेंचं पुणे शहर आहे आणि या सगळ्या शहरामध्ये अशा पद्धतीने जर चालला असेल आणि आपतोकरी बंद नाही झाली तर पुण्याची वाट लागली याच्यापेक्षा जास्त लागेल. कारण ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये पुण्याचं नाव लौकिक आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराज झाले, तिथं सावित्रीबाई फुले झाले, तिथे महात्मा ज्योतिबा फुले झाले, लोकमान्य टिळक झाले. वारसा राष्ट्रपुरुषांचा वारसा सांगणारं पुणे. पण आज पुण्याची ओळख ही पब संस्कृती झाली. जे हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं अंमली पदार्थ विकले जातात त्यांना कायमचे सील. रवींद्रजी, तुम्ही यापूर्वी सुद्धा याबद्दल आवाज उठवला होता, तर यानंतर तुम्ही काय करणार आहात, काय आवाज उठवणार आहात, कशा प्रकारे? याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर चूक आहे. पोलीस खात्याला नाही हत्येखोरीची यादी आजही माझ्याकडे आहे. मी फक्त राजपुतांपाशी वाचलेले, पण मी पुणे पोलिसांची हत्येखोरी वाचू शकतो आणि याच्यामध्ये पुणे शहराला लावलेला डाग आणि पुणे पोलिसांची प्रतिमा ज्या पद्धतीने खराब करण्याचं काम काय पोलीस अधिकारी करतात त्याची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची आहे. आणि वेळ पडली तर आम्ही ह्याच्यावर रस्त्यावर उतरणार आहे. वेळ पडली तर ज्या ज्या हॉटेलमध्ये ह्याच्या पुढे चालतील त्याला आम्ही आमच्या पद्धतीने बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. तर या सगळ्या प्रकरणामध्ये शंभूराज देसाई यांनी कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं आहे. या बाबतीत मी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणामध्ये विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना दिलेले आहेत. या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या दोषीवरती चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. परंतु हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ कुठल्या परिसरामधला आहे या सगळ्या व्हिडिओची सुद्धा पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागामार्फत या ठिकाणी चौकशी केली जाईल. पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाचा सुद्धा त्याच्यासाठीचा अहवाल प्राप्त केला जाईल आणि निश्चितपणे हे अगरवाल प्रकरण पुण्यामधलं घडल्यापासून आपण एकदम कडक मोहीम अशा सगळ्या अवैध कृत्यांच्या विरुद्ध सुरू केलेली आहे. सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, सगळ्या विभागीय तिथल्या अधिकाऱ्यांना सरप्राईज व्हिजिट करणं पबवर, रेस्टॉरंटवर, बारवर आपण सांगितलेलं आहे. असं असताना देखील हा प्रकार कुठं घडलेला आहे या बाबतीतली सगळी चौकशी करण्याचे आदेश विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना मी दिलेले आहेत.